हाय एव्हरीवन, मी आहे तन्मयी आणि तुम्हा सर्वांचे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. आज आहे 19 तारीख आणि 19 डिसेंबर ही माझ्यासाठी आणि माझ्या हस्बंडसाठी खूप खूप स्पेशल असते, कारण आज असते आमची ॲनिव्हर्सरी. आज आमची 4th ॲनिव्हर्सरी आहे आणि त्याच निमित्ताने म्हणलं ब्लॉग शूट करूयात. तसंच सुरुवातही होईल काहीतरी नवीन. खूप आधीपासून वाटायचं असं की ब्लॉगिंग करूयात पण कधी कॉन्फिडन्स नाही आला आणि आज असं वाटलं की चला करूयात. झालं तर झालं, नाही तर नाही. आणि मला एक 1.5 वर्षांची मुलगी आहे जी आत्ता झोपली आहे. तिचं नाव इंद्रायणी. ती जागी झाल्यावर दाखवेलच तिला सुद्धा मी. आता अर्धा दिवस तर गेलाच आहे, 4:30 वाजलेत. तर इथून पुढे आमची तयारी चालू होईल. सो घरात छोटंसं केक कटिंग, थोडंफार डेकोरेशन करून आम्ही बाहेर डिनरला जाणार आहोत. सो मज्जा येईल आणि त्यासाठी स्टे ट्यून्ड. आणि थोड्याच वेळाआधी मॅडम उठलेल्या आहेत. हां, काव काव. इकडे बघ, सगळ्यांना हाय कर. हाय कर सगळ्यांना. हाय. तुझं नाव काय? तुझं नाव काय? तुझं नाव सांग सगळ्यांना. बोल. माझे नाव इंद्रायणी वाघमारे आहे. बोल. आम्ही आता टेरेसवर आलोय कारण तिचे बाबा चाललेले केक आणायला आणि तिला जसं कळतं कोणतरी घराबाहेर जाणार आहे ती मागे लागते. आणि आत्ताच उठली आहे थोड्या वेळा आधी. तर चिडचिड पण करत होती आणि परत जास्तीची रडायला नको, मूड ऑफ व्हायला नको, तिचं पण फ्रेश राहावी. त्याच्यामुळे मी तिला टेरेसवर घेऊन आले. हो ना, हो ना. इंद्रायणी, मूड नाही आहे तुझा? इंद्रायणी, काय खाते तू? काय खाते? काहीतरी कर. इकडे पा, इकडे पा. हाय कर. हाय हाय कर ना. हाय. तिचा बिलकुल पण मूड नाहीये. मूड असेल तर एकदम पोपटासारखी बोलते, पण मूड नसेल तर काहीच नाही बोलत. असं आहे. आधी अशी नव्हती, पण जशी जशी मोठी होत चालली आहे ना, तसे पार्टीचे टँट्रम्स सगळं वाढायला लागलंय. आणि होतच नॅचरली. सांगू नाही शकत. बाळांचं फार अनप्रेडिक्टेबल त्यांचे मूड्स असतात. काहीच नाही सांगू शकत. काय? हां, हाय कर तू. हाय कर. हाय कर. असं काहीतरी आम्ही डेकोरेशन केलं आहे आणि इंद्रायणीचं चालू आहे खेळायचं काम. हे आमचं फायनल डेकोरेशन साधं सोपं आणि सिम्पलच ठेवलेलं आहे. जास्त तामझाम नाही केलेला, कारण डेकोरेशन हे ते करायला आम्ही दोघंच असतो आणि बाळाला सांभाळ जास्त काही करता येत नाही. सो हा आहे माझा साडीवरचा लुक. ही आहे इंद्रायणी. इंद्रायणी बघू बघू. इंद्रायणी बघू. बाई, हे आहे आम्ही दोघं जण. हा आहे यांचा लुक. कसं वाटतं तुम्हाला? आपल्या सहजीवनाचे 4 वर्ष पूर्ण झाले. कसं वाटतं तुम्हाला? खूप छान. अजून बाकी काय? छान प्रवास. ऍक्च्युली त्यांचा जरा कसा बसलाय, त्याच्यामुळे त्यांना क्लिअर बोलता येत नाहीये सर्दीमुळे. त्यामुळे कोण आहे इंद्रायणी? कोण आहे इंद्रायणी? बाबा आणि कोण आहे इंद्रायणी? नक्की असं करते आई, असं करते आई. कसं करते आई? कोण आहेत हे? कोण आहेत हे? कोण आहेत हे? कोण आहेत? मामा आणि कोण कोण आहे? ताई. कोण आहे? कोण आहे इंद्रायणी? खुश हो. मस्त. माणूस करा ना.
काय म्हणते रानू इकडे स्माइल करा मला. कशी असते तिचे बाबा आणि कमीच स्माईल करते तसं पण. थँक्यू. तिला आवडत नाही ना गोड. खाते असं ते कमीच देतो साखर कमी. तू डान्स करणार आहे की नाही? कशी डान्स करते दाखव ना. डान्स कसं करायचा? डान्स कसं करणार आहे? बाबा पण तिथे डान्स करतात हळदीचे. आई बदलले तुम्हाला. आज जेव्हा 4 म्हणते तेव्हा लगेच ऑर्डर मध्ये आणि आईच्या पाठीमध्ये देते. नाही तिला शिकतो आम्ही गोड देतच नाही. नाही देत. कमी नाही देतच नाही बघितलंच. तिला दे ना. Happy anniversary to both of you. Thank you. गेल्या वेळेस कशी खाल्लेली? भुकलीच नव्हती. हा भुकलीच नव्हती. अच्छा तिच्याकडे लाईफ घेऊ लाईफ दे गोड ना. खाल्लेली. गोड आवडते देत तुला? ना. ते दे का नाही? सोडा नाही. कसं काय? हे घे ना, हे घे. नाही नाही का ते? हे घे. सोडा ना. नाही हे दे गाडी प्लीज प्लीज प्लीज. हा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. तू केलं काय हॅपी बर्थडे? थँक्यू. ते नुसतं गोड गोड होते. थोडंसं. सोडून नाही. थोडंसं नाही जास्त. हा करती. तू हॅपी बर्थडे नाही केले राईनी. हॅपी बर्थडे. ते कसं तुम्हाला पण सगळं तिकडून मला पण पण मोठं नाही, आवाज जास्त गोड असं नाही. काहीतरी मला खायला दिलं तर बरं आहे. हा. अदरवाईज भेटत नाही ना. हा इंद्रायणी जास्त नाही खायचं. ते आलं घेऊन ये ना खाली पत्राचे शेडचे. जास्त गोड नाही बास. कधी छान दिसायचे तेव्हा तेव्हा छान दिसायचे. आता नाही दिसत. म्हणजे आता तर आहे. मग आता तुला ह्यांना काय सल्ला द्यायचा आहे? द्यायचा आहे तुला मध्ये घेऊन जाऊन. तेव्हा ते अंगाने बारीक बारीक होते. मग आता तुला काय ह्यांना सांगायचंय? सांग ना. सांग काय सांगायचंय. पार्लर मध्ये घेऊन असं. असं वाटतंय तुला? कुठे आलो आपण? कुठे आलो? तुला भूक लागलीये? भूक लागलीये तुला? भूक लागलीये का? भूक लागली? मेनू कार्ड नाही दिलं. मागा ना त्यांना. कसं वाटतंय तुला? इकडे बघ. कसं वाटतंय तुला? छान वाटतं तुला? मजा येते? मजा येते का? मजा येते? मजा येते? मजा येते? घरी सेलिब्रेशन करून केक कटिंग करून आम्ही बाहेर आता डिनरला आलो आहोत. इथे आर्यन फॅमिली डिलाईटमध्ये. आणि केक कटिंग नंतर टाईम नाही भेटला मला व्हिडिओ शूट करण्यासाठी. त्यामुळे इथे डिरेक्ट आल्यावर मी आता शूट करते. हो ना? इंद्रायणी बाबांना आवाज कसा द्यायचा? आणि ते कसा आवाज? आणि ते तोंड कसं पुसायचं कसं ते त्याच्याने? तोंड कसं पुसते तू? कशी पुसते तोंड? तोंड कशी पुसते? हो इथं इथं लागलंय. कसं पुसते? दाखव एकदा. घरी आपण काय केलं? घरी काय केलं? बर्थडे कोणाचा झाला? बर्थडे कोणाचा झाला? घरी आपण केक कट केला ना? हा कोणाचा झाला घरी बर्थडे? हॅपी बर्थडे झाला. कोणाचा झाला? कोणाचा झाला? हा तुम्हाला कसं वाटतंय सांग? कसं वाटतंय तुम्हाला? शब्दांमध्ये सांगा. पण आपल्या ऑडियन्सला नाही ना कळणार. मला जरी समजलं तरी त्यांच्यासाठी तर 2 शब्द बोला. खूप छान. म्हणजे घसा खराब आहे म्हणून नाही बोलायचं का खरंच नाही बोलायचं?
कसं करावं? नंतर बोलताना ठीक आहे. नेक्स्ट व्लॉग मध्ये बोला. हो हो. हे असं असतं, मुलं झाली ना की मग त्यांच्याच मागं मागं पाळावं लागतं, स्वतःचं सगळं सोडून. आणि आजकाल आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे हीच आमची कंडिशन असते, तिच्याच मागे मागे पळावं लागतं आम्हाला. ते डीमार्ट असू द्यात, मॉल असू द्या किंवा कुठेही असू द्यात, सेम कंडिशन असते, सेम. कसं करते इंद्रायणी? डान्स कर, डान्स कर, डान्स 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 डान्स. इंद्रायणी कसं खाणार आहे तू? कसं खाणार आहे? कसं खाणार आहे ते? कसं खाणार? टप्पू टप्पू कसं करते? हा, कसं 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 खाणार आहे? टप्पू टप्पू कसं करणार आहे तू? हा दर ना. कसं खाणार आहे तू? टप्पू टप्पू टप्पू. आली आपली बिर्याणी, आली बिर्याणी आली. इंद्रायणी सगळं झालंय, दुकानं बिकानं सगळं बंद झालंय आणि आम्हाला खेळायचंय. वरती नाही जायचं. हे बघ गाडी आली. चल, मामा नाहीये तुला? सगळीकडे मामा दिसतो का? सगळीकडे मामा दिसतो. हे बघ बाबा इकडून आले. तर आता आपली अॅनिव्हर्सरी संपणार आहे, 19 तारीख संपणार आहे. तर मला तुम्हाला 3 प्रश्न विचारायचे. पहिला असा की तुम्हाला माझी एखादी कोणती, म्हणजे एक अशी कोणती गोष्ट आवडते? ही एक कोणती गोष्ट नाही आवडत? कोणतीच नाही. सांगा ना एक अशी कोणती गोष्ट कोणती नाही आवडत. आणि एखादी अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला माझ्यातली बदलायची? तिच्याकडे बघ. बरं मी सांगते सेम 3 प्रश्न. एकदा फटाक आहे. मला तुमच्यातली कोणती गोष्ट आवडते ते म्हणजे तुमचे पेशन्स. कोणती गोष्ट नाही आवडत ते म्हणजे तुम्ही मला खूप समजून घ्या. अरे कोणती गोष्ट बदलायची आहे ते म्हणजे कशी असते कशी असते कशी असते. आणि कोणती गोष्ट बदलायची आहे ते म्हणजे काहीच नाही. तुम्ही जसे आहे तसेच राहा. स्वतःच एक्सेप्ट करते. नाही पण चिडचिडे नाहीये. आधी होते आता नाहीये. तुम्ही माझ्या प्रश्नाची नीट उत्तरं नाही दिलेली. परत अजून एकदा मी तुम्हाला चान्स देते. ठीक आहे, आजच्या पुरतं तेवढंच. असं झालं आमचं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन. आणि तुम्हाला कसं वाटलं मला सांगा. तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा. आणि आजच्या पुरतं ओके, टाटा, बाय बाय.